नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सर्व लाईक म्हणजे गंडसू नका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते. करू शकता. कांदा 10 रुपयावर एप्रिलपर्यंत भाव इतका घसरणार असेल कांद्याचे गणित. 35 रुपये किलोवर गेलेला कांदा आता घसरू लागला आहे. मागील काही दिवसापासून कांदे दर 10 ते 15 रुपये प्रति किलो झाले आहेत. बाजारात सध्या लाल आणि उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम म्हणून कांद्याचे भाव कमी होत आहे. बाजार समितीमध्ये कांद्याची सरासरी 30 ते 40 रुपये प्रति किलो रुपयापर्यंतचा दर मिळत होता. मात्र आठवड्यापूर्वी यात 8 ते 10 रुपयांनी घसरण होऊन 15 ते 20 रुपये प्रतिकूल दर झाले आहेत. देशातील महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% अधिक कांद्याचे उत्पादन वाढल्याने कांदा किंमत यंदा कमी होण्याची शक्यता आहे. तसेच हे दर 15 एप्रिलपर्यंत असेच राहणार असून आता जुना साठवणीतला कांदा बाजारात लवकरच दाखल होणार असल्याने कांदा दर आणखी उतरण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवली जात आहे. सध्या उन्हाळी कांद्याची बाजार समितीमध्ये आवक वाढत आहे. आवक वाढत असल्याने कांद्याची किंमत कमी होऊ लागली आहे. दरम्यान दररोज कांद्याच्या बाजारात किमती कमी होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढत झाली आहे. आठवड्याभरात 8 ते 10 रुपयांनी प्रति किलो भाव कमी होत असून आणखी आवक वाढल्यास आगामी काळात कांद्याची किंमत आणखी कमी येण्याची शक्यता आहे. सध्या उन्हाळी आणि लाल कांद्याला सरासरी 15 ते 20 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. उन्हाळी कांदा हा साठवणूक करून पुढील 8 महिने टिकण्याची क्षमता असल्याने मोठे व्यापारी उन्हाळी कांदा स्वस्त किमतीमध्ये घेऊन स्टॉक करून ठेवतात. यासाठी तेच व्यापारी कांद्याची किंमत कमी करून शेतकऱ्याकडून कांदा विकत घेतात. धन्यवाद. धन्यवाद.